गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. दत्त महाराज आपल्या घरी असताना सुद्धा आपण दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला गाणगापुरात का जातो? आपल्याच घरामध्ये देवघरात रोज श्री दत्त महाराजांची आपण पूजा करतो, हो की नाही? त्यांच्या चरणी नित्य नमस्कारसुद्धा करतो. मग प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न का निर्माण होतो की जर दत्त महाराज आपल्या घरात आहेत तर मग गाणगापूर किंवा नृसिंहवाडी किंवा कुरवपूरला काय गरज आहे जाण्याची? जर आपल्या घरामध्ये दर्शन होतं आहे गुरुदत्तांचं तर मग ह्या सर्व पवित्र ठिकाणी जायची गरज काय आहे? तर ह्याचं प्रश्नाचे जे उत्तर आहे ना ते स्वतः श्री गुरुचरित्रच आपल्याला देतं. कसं? तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक भक्तांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. सायनदेवाचे घर, शिरोळचे ब्राह्मणाचे घर, अमरापुरातील घेवड्याच्या वेलीचे स्थान, गाणगापुरातील महिषादोहन करणाऱ्या भक्ताचे घर, तर दीपावली दिवशी 7 भक्तांची घरे, अशी ज्या ज्या भूमीवर श्रीगुरूंचे चरण पडले त्या त्या ठिकाणी पुढे तीर्थक्षेत्रात त्या सगळ्यांचे रूपांतर झाले. आजही त्या सर्व स्थानांवर भक्तिभावाने पूजा केली जाते. मग आता प्रश्न असा उरतो की त्या पवित्र स्थानांवर राहणारे लोक गाणगापूर किंवा नृसिंहवाडीला जातच नाहीत का? जातात ना, अगदी अवश्य जातात. कारण परमात्मा सर्वत्र जरी असला तरी काही स्थानं त्यांच्या विशेष कृपेने जागृत असतात. घरात दत्तमूर्ती आणि तीर्थक्षेत्रातील दत्त महाराज हे वेगळे नक्कीच नाही आहेत, पण त्या त्या स्थान महात्म्यामुळे त्या भूमीत साधना अधिक फलदायी ठरते. ह्याच सत्याची अनुभूती देण्यासाठी श्री गुरूंनी गुरुचरित्रात तंतुकाचा अद्भुत प्रसंग सांगितला आहे. तंतुकाला असं वाटत होतं की श्री गुरु फक्त गाणगापुरातच आहेत, पण श्री गुरूंनी त्याला शैल पर्वतावर नेऊन दाखवले की मी गाणगापुरात आहे. हे जरी सत्य असलं तरीसुद्धा मी श्रीशैल्यमध्ये सुद्धा आहे. तंतुकाने तिथे शिवलिंगाची पूजा होत असताना प्रत्यक्ष श्री गुरूंना ती पूजा स्वीकारताना पाहिलेले आहे. पूजाकरिता लिंगस्थानी तेथे देखील श्री गुरुमुनी. यातून श्री गुरूंनी शिकवले की परमात्मा एका ठिकाणी मर्यादित नसतो, तर जिथे भक्तिभाव असतो तिथे तो स्वतः प्रकट होत असतो. आणि म्हणूनच प्रश्न असा नसावा की नृसिंहवाडीला कधी जायचे किंवा गाणगापुरात केव्हा जायचे, तर प्रश्न असा असावा की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी कोणता दिवस अयोग्य आहे? गुरुपौर्णिमा असो, गुरुद्वादशी असो, कृष्णावेणी उत्सव असो किंवा साधा गुरुवारसुद्धा असू देत. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक मुहूर्त हा श्री गुरूंच्या दर्शनासाठी हा पवित्रच असतो. आपण आईवडिलांना भेटायला जातो तेव्हा तिथे वार मुहूर्त पाहतो का हो? तिथी पाहतो का? नाही ना. मग दत्त गुरूंच्या दर्शनाला जाण्यासाठी का बरं हे सगळं बघायचं आहे आपल्याला? जगातील सगळ्या नात्यांचे मूळ असलेल्या सद्गुरूंना भेटण्यासाठी दिवस कशासाठी बघायचा आहे? भक्ताच्या अंतकरणात जितकी तळमळ तितकीच गुरुकृपासुद्धा असते. दत्त महात्म्यात एक अत्यंत सुंदर वचन आहे. अनेक देहे सुटले जरी, कल्पाचे कल्प लोटले तरी, जो जीवलगा अंतरी, आम्हा क्षणभरी न विसंबे. कितीही जन्म झाले, कितीही युगे लोटली, पण जो भक्त अंतकरणातून श्री दत्तांना विसरत नाही त्याला दत्त महाराजही कधीही विसरत नाही. आणि हीच दत्तभक्तीची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच दत्तगुरू महाराजांना भेटण्यासाठी स्पेशल कुठे जाण्याची गरज नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा गाणगापूरला गेल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांचं जे दर्शन एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला घडतं. तिथलं जे पावित्र्य आहे, तिथलं जे दर्शन आपल्या डोळ्यांना घडतं, त्याच्याने जे आपलं डोळ्यांचं पारणं फिटतं, अर्थातच ते आपल्याला आपल्या नुसत्या घरामध्ये असलेल्या दत्त गुरूंच्या फोटोमध्ये कितीही जरी आपण भाव ओतला तरी ते दर्शन जे गाणगापुराचं आहे ते आपल्या घरात कसं घडणार? नाही ना. घरात श्री दत्तगुरू नक्कीच आहेत, परंतु तरीसुद्धा दर्शन गाणगापुरातलं वेगवेगळं आहे. तसंच श्री स्वामींचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला का जायचं? आपल्या घरातही स्वामी महाराजांचा फोटो आहे, त्यांची छोटी मूर्ती पण आहे. काही जणांच्या घरी मूर्ती असेल, त्याला अभिषेक करत असतील, परंतु अक्कलकोटला लोक का दर्शनाला जातात? कारण त्या अक्कलकोटमध्ये त्या ठिकाणचं एक पावित्र्य आहे. ते जे पावित्र्य आहे ते घरात नाही असं नाही, पण तिथलं पावित्र्य हे एक वेगळंच आहे.
तिथला एक जो वास आहे स्वामींचा तो वेगळाच आहे. तिथे वटवृक्ष आहे. ह्या सगळ्याचं दर्शन जेव्हा पावनभूमीमध्ये घडतं ना, हे एक विलोभनीय दृश्य मनाला मोहवणारं आहे. आणि ते आपल्या घरामध्ये जरी दत्त महाराज असले, स्वामी महाराज असले, तरीसुद्धा त्या त्या ठिकाणचं एक पावित्र्य जे आहे ते पावित्र्य त्या त्या ठिकाणी असतंच. आणि म्हणूनच आपल्या घरात स्वामी महाराज असले किंवा दत्तगुरू महाराज असले, त्यांचे फोटो असले, मूर्ती असली, तरीही आपण गाणगापुरात जातो, तीर्थक्षेत्री जातो. त्याचं कारणच हे आहे.